या ठिकाणी मुख्य दरवाजा आहे, परंतु तो बंद आहे, त्याच्यामुळे बाजूचा जो दरवाजा आहे त्या दरवाजाने आपण आता हा भुईकोट किल्ला गडी पाहण्यासाठी जात आहोत। या ठिकाणी एक बुरुज आहे असा। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये डपलापूर या गावी असणारा भुईकोट किल्ला आज आपण पाहायला आलो आहे। पाहू शकतो आपण विठ्ठल मंदिर या ठिकाणी आहे व या डपलापूरचा आपण पूर्ण किल्ला पाहणार आहे। प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला सातवाहन, वाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठा सत्तांची वैभवशाली इतिहास लाभला आहे। उमराणी येथील प्राचीन मंदिरात इसवी सन 11 व 12व्या शतकातील काही प्राचीन शिलालेख आढळून येतात। यात कलचोरी घराण्यातील राजा डपलापूरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये असा एक आपणाला हा बुरुज पाहायला भेटतो। 4 कोपऱ्यावर 4 बुरुज आहेत, परंतु आता शाळा आहे त्याच्यामुळे आपण जास्त शूटिंग नाही करू शकत। या ठिकाणी एक बुरुज आहे, तसेच समोरच्या बाजूस एक बुरुज पाहायला भेटत आहे। असे 2 बुरुज आहेत व पाठीमागच्या बाजूला 2 बुरुज आहेत, तेही पाहून येऊ आपण। जलदेव याने या मंदिरांना दान दिल्याची नोंद येते। डपलापूरचे पाटील सटवाजी चव्हाण यांनी 1680च्या सुमारास 3000 मोहरा खंडणीच्या बदल्यात आदिलशाहीकडून जत, कर्जगी, डोल आणि कनद यांची देशमुखी मिळवल्यावर डपले राजघराणे डपलापूर गावामध्ये आल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलांची शाळा एक असा आहे व त्याच्या बाजूला आपला हा भुईकोट किल्ला आहे। आता या ठिकाणी शाळा भरते 10वी पर्यंतची, त्याच्यामुळे आपण जास्त काय पाहू नाही शकत, परंतु जेवढं शक्य होईल तेवढं आपण पाहणार आहे। समोरच्या बाजूस एक भव्य कमान आहे, त्या कमानीपर्यंत आपण जाऊ, असं पाहू शकतो। असा बाहेरचा भाग राम मंदिर डपलापूरमध्ये डपळे राजघराणे व जत संस्थान उदयास आले। एक असा बुरुज इथं आहे व त्या समोरच्या बाजूचे एक बुरुज आहे, तसेच त्या ठिकाणी एक बुरुज आहे, 3 नंबर बुरुज। 3 बुरुज आपण पाहू शकतो। आतील बाजूस शाळा असल्यामुळे जास्त आपण जाऊ नाही शकत। हा भुईकोट किल्ला होता, शाळेचा टाइम झाला आहे। डफलपूरचा जो किल्ला आहे तो आपण जास्त पाहू नाही शकत, का त्यात स्कूल आहे व आता गडावर येते 1, 2, 3 आणि येते 4 असे बुरुज आहेत 4 बाजूला। व हे राम मंदिर समाधीस्थळ आहे। सिद्धी खवासखानाकडून आणखी 3 वतने विकत घेऊन त्यांनी जत संस्थान वाढवले। या जत संस्थानाअंतर्गत जत व डपलापूर ही मोठी शहरे आणि 117 खेडी होती। संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सटवाजी राजे यांनी धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांच्या बरोबरीने आपल्या 16,000 सैन्यासह मुघल सेनेवर हल्ला केला। पेशवाईच्या काळात आऊसाहेब डपले प्रवेशद्वार ते आहे व पहिल्या प्रवेशद्वारातून पुढे आल्यानंतर या ठिकाणी लगेच आपणाला असा दुसरे प्रवेशद्वार लागते। आपण आता किल्ला पाहिला आहे व किल्ला पाहून सटवाजी चव्हाण यांची जी समाधीस्थळ आहे त्या समाधीस्थळापाशी पोहोचत आहे, हे पाहू शकतोय। बँक ऑफ महाराष्ट्राच्या पाठीमागील बाजूस आपणाला हे समाधीस्थळ पाहायला भेटते व या ठिकाणी एक तळघर सुद्धा आहे। सध्या खूप घाण आहे व अडचण असल्यामुळे आपण या तळघरात जाणार नाही, परंतु बाहेरून आपण दाखवत आहे।
या समाधी स्थळापाशी आपण आता आल्यानंतर ही 2 समाधी स्थळं आहेत व समोरच्या बाजूस आपणाला प्राचीन विहीर आहे, ती सुद्धा आपण पाहणार आहे. जत शहरापासून 17 किलोमीटर लांब आहे. आनंदपूर या कर्नाटकमधील भुईकोट किल्ल्यापासून 9 किलोमीटर, तसेच उमराणी या ठिकाणापासून सुद्धा हे अंतर जवळ आहे. एका दिवसामध्ये आपण जतचा भुईकोट किल्ला समाधीच्या जवळच आपल्याला प्राचीन अशी विहीर पाहायला भेटत आहे. ही जुन्या काळातील असावी. समोर त्याला मोठ वगैरे दिसत आहे. व उमराणीचा भुईकोट किल्ला, तसेच डपलापूरचा भुईकोट किल्ला आणि आनंदपूरचा भुईकोट किल्ला हे पाहू शकतो. यांनी पेशव्यांची आदिसत्ता मान्य करत संस्थानाचे स्वातंत्र्य कायम ठेवले. दुसऱ्या बाजीरावाने काही काळ देशमुखी जप्त करून त्र्यंबकजी डेंगळेकडे या संस्थानाचा कारभार सोपविला. गावाच्या बाहेर आपणाला हनुमान मंदिर आहे. त्या ठिकाणी एक आपणाला अशी वास्तू पाहायला भेटते. हे हनुमान मंदिर व अशी एक आपणाला कमान पाहायला भेटत आहे. दरवाजाच आहे एंट्रन्स गेट. आपण आता ते आतमध्ये जाऊन पाहू. होता 1820 मध्ये इंग्रजांनी तह करून साताच्या छत्रपतींची आदिसत्ता मान्य करावी लागली. त्यानुसार 1886 नंतर 3 वर्षे राजा अल्पवयीन असल्याने कारभार छत्रपतींचाच होता. सातारा खालसा झाल्यानंतर संस्थान ब्रिटिशांचे मांडलिक बनले. 1874 ते 1885 या काळात एजंट जवळजवळ सर्व कारभार पाहत असे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात डपलपूरचा 25 चौरस किलोमीटर प्रदेश राणीची खाजगी जहागीर समजला गेला. संस्थानाला दत्तकाची सनद 1892 मध्ये मिळाली. त्यानुसार 1907 मध्ये रामराव आप्पासाहेब या दत्तकपुत्राला आख्यातारी मिळाली. डपलापूरचे पाटील सटवाजी चव्हाण यांचा भाग्योदय डपलापूर येथून झाल्याने त्यांनी डपले हे आडनाव घेतले व काहींच्या मते डपले आडनावावरून डपलापूर नाव पडले. सटवाजीराजे चव्हाण यांची समाधी आजही आपल्याला डपलापूर येथे पाहायला मिळते. डपलापूर शहर सांगली शहरापासून 70 किलोमीटर आहे व जत तालुक्यापासून 17 किलोमीटर अंतरावर आहे. वाटेमध्ये आपणाला रामपूर या गावामध्ये असणारा रामदुर्ग हा किल्ला पाहायला भेटतो, जो जत गावापासून 5 किलोमीटर लांब आहे व त्याच्या पुढे 12 किलोमीटर आल्यानंतर आपणाला डपलपूर या गावी हा भुईकोट किल्ला आहे. बहुतेक गाव हे या कोटातच वसले आहे. आज ही तटबंदी मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे, तरी थोड्याफार प्रमाणात बुरुज, कोट व मुख्य प्रवेशद्वार, त्या शेजारी असणारा बुरुज, कोटाचा लाकडी दरवाजा यासारखे अवशेष पाहायला मिळतात. मुख्य दरवाजासमोर मारुतीचे मंदिर आहे, म्हणून या वेशीला मारुतीची वेस म्हणून ओळखले जाते. या मंदिरात काही झिजलेले शिल्पे पाहायला भेटतात. मुख्य दरवाजाची कमान घडीव दगडात असून या कमानीवरील चर्या मात्र विटांनी बांधल्या आहेत. याच्या समोरच आपणाला 2 एकर पसरलेला भुईकोट किल्ला पाहायला भेटतो व या ठिकाणी महाविद्यालय आहे. या वास्तूत मोठ्या प्रमाणात आता बदल करण्यात आले आहेत. किल्ल्याची तटबंदी मोठ्या प्रमाणात नष्ट झाली असून 4 टोकाला 4 बुरुज पाहायला भेटतात. राम मंदिर पाहायला भेटते. जतचा भुईकोट किल्ला, गाव व आसपासचा परिसर पाहण्यासाठी आपणाला 2 तास तरी वेळ पाहिजे. त्यामुळे आपणाला हा परिसर व्यवस्थित पाहता येतो व या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे जत तालुक्यामध्ये आल्यानंतर आपणाला जतचा भुईकोट किल्ला आहे, तसेच रामदुर्ग, डपलापूरचा भुईकोट किल्ला व उमराणी या गावातील भुईकोट किल्ला आहे. उमराणी गाव हे प्रसिद्ध आहे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमाने. उमराणी गावामध्ये आपणाला एक भुईकोट किल्ला आहे, तसेच मंदिर आहे व मंदिरामध्ये आपणाला एकूण 4 कन्नड भाषेतील खूप मोठे शिलालेख पाहायला भेटतात. त्याच्यामुळे आपण जत तालुका व आसपासचा परिसर पाहण्यासाठी आला तर या ठिकाणी निश्चितच यावे व हे सर्व पाहून आपण गिरिलिंग या देवस्थानाला मुक्कामी राहू शकतो. गिरिलिंग हे देवस्थान साधारण डपलापूर या गावापासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे. त्या ठिकाणी आपणाला एक गिरिदुर्ग आहे, जुना पन्हाळा, तो सुद्धा आपण पाहू शकतो. तसेच त्या ठिकाणी आपणाला एकूण 4 लेणी पाहायला भेटतात. असा हा आपला प्राचीन वारसा प्रत्येकाने येऊन जरूर पाहावा. व आपण खानापूरचा भुईकोट किल्ला, कुळदुर्ग, गिरिदुर्ग आहे, सुखाचार्य देवस्थान, त्या ठिकाणी
लेण्यामध्ये मंदिर आहे व कोळदुर्ग शुकाचार्य पाहून झाल्यानंतर आपण बाणूरगड या ठिकाणी येऊ शकतो व बाणूरगड या ठिकाणी आपल्याला स्वराज्याचे भैरजी नाईक यांची समाधी पाहायला भेटते, त्याचेही दर्शन निश्चितच घ्यावे.